काल रात्री वाकड पोलीस स्टेशनला 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याबाबत तक्रार प्राप्त होती. ज्या अल्पवयीन मुली होत्या त्यांच्या आईने त्याबाबत वाकड पोलीस स्टेशनला काल रात्री फिर्याद दिलेली आहे. त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनला बलात्कार, ॲट्रॉसिटी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्यामधील जे आरोपी आहेत, आरोपीत हा फिर्यादींच्या शेजारी राहणारच आहे. त्याचं नाव रमजान बागवान, तो 61 वर्षीय आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे. सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, संवेदनशील आहे आणि ॲट्रॉसिटी असल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनील कोराडे करत आहेत. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन या तपासकामी आम्ही विशेष तपास पथक स्थापन केलेलं आहे. त्याचा मूळ उद्देश या गुन्ह्याचा तपास शास्त्रोक्त पद्धतीने व्हावा आणि या गुन्ह्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने तपासून पुरावे संकलित करून ते जलद गतीने तपास व्हावा यासाठी तपास पथक स्थापन केलेले आहे. तसेच दोषीविरुद्ध जो खटला आहे तो भक्कम असावा याकरिता विशेष सरकारी अभियंता यांची नियुक्ती होण्याबाबत आम्ही पाठपुरावा करून त्यांची नेमणूक करणार आहोत व तपास जलद गतीने पूर्ण करून त्याचे दोषारोप पत्र माननीय न्यायालयामध्ये सादर करणार आहोत. आणि यामध्ये तपासादरम्यान आम्ही जे पीडित आहेत त्यांचं समुपदेशन, तसेच पीडितांना मनोधैर्य योजनेअंतर्गत अनुदान, तसेच त्यांचे पुनर्वसन यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. यातील ज्या पीडित आहेत त्या अल्पवयीन आहेत, त्यामुळे यातील जे दोषीला आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माझी या निमित्ताने सर्वांना विनंती आहे की यातील पीडित अल्पवयीन आहेत, त्यामुळे कृपा करून याची माहिती प्रसारित करताना पीडिताची ओळख उघड होऊ नये, तसेच नातेवाईकांची ओळख उघड होऊ नये यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे. तपासाच्या दरम्यान ज्या काही प्रगती होईल त्याबाबत आम्ही प्रसारमाध्यमांना वेळोवेळी त्याबाबत आम्ही अपडेट देत राहू आणि निश्चितच आम्ही यामध्ये